दहिवडीतील सिद्धनाथ हायस्कूलमध्ये शिरलेल्या कोल्ह्याचे यशस्वी रेस्क्यू। दहिवडी बिदाल रोड परिसरातील सिद्धनाथ हायस्कूलमध्ये आज सकाळी एक अनपेक्षित घटना घडली। शाळेच्या स्वच्छतागृहाजवळील भिंतीच्या कंपाऊंडमध्ये एक कोल्हा अडकलेला आढळून आल्यानं परिसरात काही काळ भीतीचं वातावरण निर्माण झाले होते। स्थानिक नागरिक आणि शाळा प्रशासनानं तत्काळ याची माहिती वन विभागाला दिली। घटनेची माहिती मिळताच वनक्षेत्रपाल अमित मुळीक यांनी त्वरित घटनास्थळी पोहोचून परिस्थितीचा आढावा घेतला आणि रेस्क्यू ऑपरेशन सुरू करण्याच्या सूचना दिल्या। त्यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल MP साळुंखे, वनरक्षक सागर सरगर आणि वनसेवक अजित माने यांनी अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने बचाव कार्य सुरू केले। कोल्हा हा अत्यंत चपळ आणि सावध प्राणी असल्यानं त्याला सुरक्षितपणे पकडणं मोठं आव्हान होतं। त्यातच तो स्वच्छतागृहाच्या अरुंद आणि बंदिस्त जागेत अडकलेला असल्यामुळं रेस्क्यू ऑपरेशन अधिकच कठीण झालं होतं। मात्र वन विभागाच्या पथकानं संयम, कौशल्य आणि अनुभवाच्या जोरावर कोणतीही घाईगडबड न करता हळूहळू परिस्थिती नियंत्रणात आणली। सुमारे 2 तास चाललेल्या या अथक प्रयत्नानंतर अखेर कोल्ह्याला कोणतीही इजा न होता सुरक्षितपणे पकडण्यात यश आलं। त्यानंतर त्याला योग्य त्या पद्धतीनं वाहतूक करून नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले। प्राथमिक अंदाजानुसार हा कोल्हा अन्न आणि पाण्याच्या शोधात जंगलातून बाहेर पडून गावात आला असावा। सध्या उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर पाण्याची टंचाई आणि अन्नाचा अभाव यामुळे अनेक वन्यप्राणी मानवी वस्तीकडे वळत असल्याचं चित्र दिसतंय। या घटनेदरम्यान सुदैवानं कोणतीही जीवितहानी किंवा अपघात झाला नाही। शाळेतील विद्यार्थी, शिक्षक आणि स्थानिक नागरिकांनीही संयम राखत वन विभागाला पूर्ण सहकार्य केले। यामुळे रेस्क्यू ऑपरेशन सुरळीत पार पडले। वन विभागाच्या तत्परतेमुळे आणि कुशल नियोजनामुळे आणखी एक वन्यजीव सुरक्षितपणे वाचवण्यात यश आलंय। या घटनेमुळे परिसरात नागरिकांमध्ये वन्यजीवांबद्दल जागरूकता वाढण्यास मदत होणार आहे। आज न्यूजसाठी संदीप जठार, गोंदवले।